पेजेस वरती आणि युट्यूब चॅनल वरती. याद्वारे आमचा प्रयत्न आहे की बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे, त्यांचे लेख हे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस अंतर्गत पब्लिश केलेली आहेत, त्यांचं वाचन व्हावं आणि त्यांचा अभ्यास व्हावा आणि त्याच्यावर सम्यक संवैधानिक अभ्यासू चर्चा व्हावी. ती चर्चा ही जशी संसदेमध्ये चर्चा होत असते त्या पद्धतीने चर्चा व्हावी असा हा प्रयत्न आहे. त्याचा प्रयत्न म्हणून आम्ही द बुद्ध अँड हिज धम्मा याच्या आधी रोज संध्याकाळी 7 वाजता घेत होतो, पण आधी वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित होत असल्यामुळे आता त्याचा वेळ बदलून रात्री 9 वाजता ते रोज घ्यायचं ठरवलेलं आहे. तर याच्या आधी आम्ही इंट्रोडक्शन वाचून झालेलं आहे. आज आपण प्रिफेस सुरू करणार आहोत. त्याकरता आपल्याला अवेलेबल झालेले आहेत मुंबईवरून सुरेखा पैठणे मॅडम आणि अलिबागवरून शालिनी आचार्य मॅडम. तर त्यांचं स्वागत करूया. जय भीम मॅडम, दोघांना जय भीम. हा, तर ओके, तर सुरू करतो मॅडम. मी इंग्लिश वाचतो, त्याचं मराठीत थोडंफार ट्रान्सलेशन करतो आणि मग तुम्ही मराठी वाचून त्याचं जसं विवेचन करता येईल तसं करूया आपण. ओके. आता हे प्रिफेस आहे एप्रिल 6, 1956 बहुधा लिहिलेलं आणि इथं दिलेलं आहे टेक्स्ट प्रोव्हाइडेड बाय इलेनियर झिलियट ॲज प्रिपेअर्ड बाय वसंत मून. एलिनियर झिलियट यांनी हे टेक्स्ट दिलेलं आहे आणि हे प्रिपेअर केलेलं आहे वसंत मून यांनी. बहुधा हे बुद्ध अँड हिज धम्मा मुळात जेव्हा पब्लिश केला त्यावेळी हे अवेलेबल नव्हतं वाटते, नंतरच्या आवृत्तीमध्ये ऍड केले गेलेलं आहे. आता यात बाबासाहेब लिहितात, अ क्वेश्चन इज ऑलवेज आस्क्ड टू मी हाऊ आय हॅपन टू टेक सच अ हाय डिग्री ऑफ एज्युकेशन. अनदर क्वेश्चन इज बीइंग आस्क्ड व्हाय आय एम इन्क्लाइंड टुवर्ड्स बुद्धिझम. These questions are asked because I was born in a community known in India as the untouchables. This preface is not the place for answering the first question, but this preface may be the place for answering the second question. काय? A question is always asked to me. मला नेहमीच प्रश्न विचारला जातो, how I happen to take such a high degree of education. की एवढं जास्तीचं शिक्षण मी कसं घेऊ शकलो. अनदर क्वेश्चन इज बिंग आस्क्ड. दुसरा एक प्रश्न मला विचारला जातो. कोणता प्रश्न? व्हाय आय एम इन्क्लाइंड टुवर्ड्स बुद्धिझम. मी बुद्धिझम कडे कसा झुकलो किंवा का झुकतो. दीज क्वेश्चन्स आर आस्क्ड बिकॉज. हे प्रश्न विचारले जातात कारण आय वॉज बॉर्न इन अ कम्युनिटी. मी अशा समुदायामध्ये जन्म घेतला होता किंवा अशा समुदायामध्ये माझा जन्म झाला होता, नोन इन इंडिया, जी ओळखल्या जाते ऍज द अनटचेबल, अस्पृश्य म्हणून. काय की मी अशा समाजामध्ये जन्म झाला होता माझा, जी भारतामध्ये अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाते. दिस प्रिफेस इज नॉट द प्लेस फॉर आन्सरिंग द फर्स्ट क्वेश्चन. हे जे काही प्रस्तावना आहे ही जागा नाहीये पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. बट दिस प्रिफेस मे बी द प्लेस. पण ही प्रस्तावना असू शकते जागा फॉर आन्सरिंग द सेकंड क्वेश्चन, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता. पहिला प्रश्न कोणता? की एवढं जास्त शिक्षण कसं घेतलं, आणि दुसरा प्रश्न व्हाय आय एम इन्क्लाइंड टुवर्ड्स बुद्धिझम. मी बुद्धिझम कडे कसा वळलो. मॅडम वाचता येईल का हा पॅराग्राफ? तोच वाचू का मराठीमध्ये? हा, म्हणजे वाचून मग तुम्हाला जसं त्याच्यावर विवेचन करता येईल तसं बरं पडेल. बाबासाहेब म्हणतात, एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे म्हणजे बुद्धिझम का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे. ओके, आता हे मी इंग्लिश मध्ये वाचायचा प्रयत्न करतो आणि याच्यावर चर्चा करूया आपण. द डायरेक्ट आन्सर टू धिस क्वेश्चन इज दॅट. काय थेट उत्तर ह्या प्रश्नाचं असं आहे की आय रिगार्ड द बुद्धाज धम्मा. काय
आय रिगार्ड, डायरेक्ट थेट आन्सर असा आहे की मी रिगार्ड करतो, म्हणजे मी मानतो द बुद्धाज धम्मा टू बी द बेस्ट. बुद्धांचा धम्म सगळ्यात श्रेष्ठ आहे असं मी मानतो. नो रिलिजन कॅन बी कम्पेअर्ड टू इट. दुसरा कोणताच धर्म यांच्यासोबत कम्पेअर करता येत नाही. आणि आता पुढचं वाक्य मला अतिशय महत्वाचं वाटलं, आणि हे वाचून म्हणजे मी आधी माझा विचार चालला होता की जसं धर्म धर्म धर्म, म्हणजे आधी तर लहानपणापासून ऐकलं होतं की धर्म आणि धम्म वेगळा, आणि त्या हिशोबानं वाटायचं की बाबा धर्म म्हणजे काहीतरी देव, आत्मा, परमात्मा असं काहीतरी असेल. आणि म्हणून आपण, आणि आपल्याला तर बाबासाहेब विज्ञान संगत गोष्टी सांगतात. गौतम बुद्धही एवढे विचारवंत होतो, तेही विज्ञान संगत गोष्टी सांगतात किंवा विचारासंगत गोष्टी सांगतात. त्यामुळं धर्म हे नसतील असं वाटायचं. कारण धर्माची व्याख्या आधी कशी होती माझ्या डोक्यात तरी, किंवा लहान असताना, देव देव धर्म आत्मा वगैरे. तर पण जेव्हा बाबासाहेबांनी, आणि म्हणून ना, म्हणून सुरुवातीला जेव्हा ही लोक बुधांडीज धम्म वाचायची, आता हे लहान असताना मी हे पुस्तक वाचलेलं होतं, पण आधी सुरुवातीला मला यात एवढा इंटरेस्ट वाटला नाही. पण मग हे लोक एवढं, जेवढे जास्त लोक वाचतायत, मग मी वाचायला घेतलं, आणि हे जे सेंटेन्स वाचलं तिथून मला वाटलं की हे वाचायलाच पाहिजे. तर बाबासाहेब म्हणजे केवढा मोठा दावा करतात इथं की इफ अ मॉडर्न मॅन हु नोज सायन्स मस्ट हॅव अ रिलिजन. जर, काय म्हणता येईल त्याला, मॉडर्नला काय म्हणता येईल मराठीमध्ये, आधुनिक. जर आधुनिक माणूस, ज्याला विज्ञान माहिती आहे, त्याला जर धर्म पाहिजेच असेल, तर द ओनली रिलिजन ही कॅन हॅव, तेव्हा एकमेव धर्म त्याला असू शकतो, आणि तो म्हणजे इज द रिलिजन ऑफ द बुद्धा. तो म्हणजे बुद्धांचा धर्म. म्हणजे आता मीही स्वतःला म्हणून घेत होतो की बाबा आपण मॉडर्न विचाराचे आहोत, सायंटिफिक विचाराचे आहोत, आणि त्यावेळी वाटायचं की बाबा मग सायंटिफिक माणसाला धर्म तेवढा गरजेचा नाही. कारण धर्माची व्याख्या काय होती आधी, की बाबा धर्म म्हणजे देव, परमात्मा, आत्मा. पण मग बाबासाहेब म्हणतात की ज्यानं मॉडर्न आहे, ज्यानं सायन्स आहे, त्याला जर धर्म पाहिजे, त्याला पाहिजेच असेल, तर तो फक्त बुद्धाचा धर्म. मग बाबा एवढं मोठं कशामुळे करतात बाबासाहेब विधान, काय आहे या धर्मामध्ये? म्हणून मी वाचायला घेतलं, म्हणून मला हे वाक्य महत्वाचं वाटलं. This conviction has grown in me after 35 years of close study of all religions. काय हे, हा ठामपणा माझ्यामध्ये वाढलेला आहे माझ्या सगळ्या धर्मांच्या 35 वर्षाच्या गाढ अभ्यासानंतर. तर मग आता बघू मग बाबासाहेब काय काय म्हणतात हे, असं मला वाटतं. नाही, मला इथे कसं म्हणावं वाटतं की जेव्हा मार्क्स म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे, तिथे बाबासाहेब असं म्हणतात की आधुनिक विचारसरणीच्या माणसाला धर्म हा आवश्यक आहे. मग जसं तू म्हणालास की धर्म म्हणजे कट्टरतावाद येतो, धर्म म्हणजे एक कॉन्फ्लिक्ट, एक म्हणतात ना ठामपणा येतो विचारांचा. धम्म हा शब्द जर इथे वापरला तर इथे जीवन मार्ग येतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे विधान केलं. आणि मला वाटतं ही तुलना थोडीशी, जेव्हा लोक तुलना करतात, आपण करत नाही खरं म्हणजे, लोकच करतात तुलना, की आंबेडकर की मार्क्स, बुद्ध की मार्क्स. तिथे बाबासाहेबांनी ऑलरेडी सांगितलं की धर्माची म्हणजे धर्माचे रिलिजन म्हणजे धर्म, हेच अर्थ जर आपण लावायला गेलो तर अगदी भाषांतर, की त्याचा अर्थ माणसाला, प्रत्येक आधुनिक आणि विज्ञानाची कास धरणाऱ्या माणसाला धर्माची गरज असते, आणि तो धर्म म्हणजेच विज्ञानवादी बौद्ध धर्म आहे. ते बाबासाहेबांनी ते प्रतिपादन केलेलं आहे. बरोबर की नाही? काय म्हणते शालिनी? अगदी अगदी. म्हणजे धर्म ही अफूची गोळी आहे हे विधान, आधुनिक विचारसरणीच्या माणसाने धर्माची कास धरली पाहिजे हे विधान. काय बोलतो धम्मदी? मला काय वाटतंय, मला वाटतंय की आता मी, आता हे वरवरच होईल सांगणं, म्हणजे जेवढं वाटतं त्याच्यानुसार, की कदाचित त्या धर्माची मग व्याख्या तीच असेल. जेव्हा धर्म म्हणला जातो की अफूची गोळी, त्या धर्माची व्याख्यामध्ये धर्म म्हणजे देव, परमात्मा, आत्मा या गोष्टींचा विचार करणं. पण आता जसं ताई तू म्हणालीस की धर्म म्हणजे जीवनशैली, जीवनशैली त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल तत्व, प्रिन्सिपल्स, मोरल्स. हे जे मोरल्स आहेत, ते मोरल्स काय असावेत हे जर बघायला गेलं, तर मग मी तर आधी म्हणायचो असं की बुद्धांचा धर्म हा धर्म नसून हे नॉलेज आहे, हे फिलॉसॉफी आहे असं म्हणायचो मी. कारण हे म्हणजे कसं की कोण कसं वागावं. कारण धर्माची व्याख्या डोक्यात काय बसली होती, धर्म म्हणजे देव. इथं तर देव नाहीये बाबा, इथं तर काय माणसानं माणसासोबत कसं वागावं, आणि आजूबाजूला म्हणजे आयुष्य कसं जगावं. तर आता ते एक जरा कन्फ्लिक्ट आहे आपल्याला, की तो शब्द वापरताना आपण कोणत्या अर्थानं वापरतोय. आता इथं बाबासाहेब तर बुद्धांच्या धम्माला धर्मच म्हणतात, कारण इंग्लिशमध्ये रिलिजन शब्द वापरला तर रिलिजन. म्हणजे मग आता काय होते,
की आता म्हणजे इथं इथं रिलिजनचा अर्थ असा होतो बाबासाहेबांच्या लेखी, की रिलिजन म्हणजेच तत्व, कळालं का? पण नंतर काही लोकांनी बहुधा असं त्याला अर्थ दिला की रिलिजन म्हणजे मग देव, आत्मा, परमात्मा. बरोबर ना? हा, म्हणजे मी अशी उत्तरं काढतोय माझ्या डोक्यातली, बरोबर ना? नाही, ते म्हणजे महत्वाचं आहे, ते सुरुवात महत्वाचं आहे. आपण म्हणजे सुरुवातीला कदाचित धर्म जेव्हा आला, तो धर्म म्हणजे तत्व म्हणूनच आले, प्रिन्सिपल्स म्हणून आले, म्हणजे ज्ञान म्हणून आलं. पण नंतर त्या धर्माला काय बोलल्या गेलं, धर्म म्हणजे काहीतरी चमत्कारिक गोष्टी. आणि त्यामुळं शब्दाचा मग तो वापर झाला. शब्द हा 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 तर म्हणजे तसं तर आता बघू. म्हणजे बोला बोला मॅडम. हा जो धर्म शब्द आहे हा पण आता म्हणजे मला असं वाटतं की जसा इतर धर्म आहेत त्या धर्माप्रमाणेच हा धर्मही लोक म्हणजे धर्म म्हणूनच मानला जाऊ लागला. काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले की काय म्हणजे बुद्ध हा सुद्धा एक धर्म आहे. तो धम्म म्हणजे जसं आता धम्मदीप सर म्हणाले की इट इज नॉलेज, तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. बाबा विज्ञानवादी दृष्टिकोन असणारे प्रिन्सिपल आहे त्याच्यात. ह्या मूळ ज्या गोष्टी आहेत, जो बुद्ध आणि धम्माचा जो गाभा आहे तो न राहता त्याचे वेगळेच धर्माकडे ती वाटचाल होती. तर बघू आता पुढं काय ते बघूया का, असं माझं म्हणणं चालेल का? होय होय हो होय हो होय. ओके. हाऊ आय वॉज लेड टू स्टडी बुद्धिझम इज अनदर स्टोरी. हाऊ आय लेड टू स्टडी बुद्धिझम इज अनदर स्टोरी. की मी म्हणजे बुद्धिझम शिकण्याकडे कसा वळवल्या गेलो किंवा कसा वळल्या गेलो ही वेगळी गोष्ट आहे. इट मे बी इंटरेस्टिंग फॉर द रीडर टू नो दिस इज हाऊ इट हॅपन. काय की मी बुद्ध धम्माकडे कसा वळल्या गेलो ही दुसरी स्टोरी आहे, आणि वाचकाला ती जाणून घेणं इंटरेस्टिंग असेल. आणि हे अशा प्रकारे घडलं म्हणून बाबासाहेब आता पुढे सांगतात. तर मॅडम मराठी वाचता येईल का आपल्याला? हो हो. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले. माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी म्हणजे पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत, अर्थात आमच्याकरिता. परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडे. कित्येक वर्ष असेच चालू होते. ओके. काय माझे वडील मिलिटरीमध्ये ऑफिसर होते, आणि त्याच वेळी ते रिलिजियस, त्याच वेळी एक अतिशय धार्मिक व्यक्ती होते. ही ब्रॉट मी अप अंडर अ स्ट्रिक्ट डिसिप्लिन, एकदम कडक डिसिप्लिनच्या खालून मला त्यांनी वाढवलं. फ्रॉम माय अर्ली एज आय फाउंड सर्टन कॉन्ट्राडिक्शन्स इन माय फादर्स रिलिजियस वे ऑफ लाईफ. काय एकदम लहान वयापासून मला माझ्या वडिलांच्या धार्मिक वागणुकीमध्ये काही कॉन्ट्राडिक्शन सापडल्या. म्हणजे बाबासाहेब तेव्हापासूनच लक्ष देतात की कॉन्ट्राडिक्शन वडिलांच्या चुका काढायला लागलेत ते. आपल्याकडे असं काढू देतात. कॉन्ट्राडिक्शन सापडले कसे. खूप प्रयत्न केला होता. काढलो ना मी, सक्सेसफुल झालो. आणि आपल्याकडे ती सोय असायला पाहिजे, आणि ती होईल, हळूहळू येईल. ह्या शिक्षणातून माझं म्हणणं. आता काय मग कॉन्ट्राडिक्शन काय होते. ही वॉज अ कबीरपंथी दो हिज फादर वॉज अ रामनंदी. काय बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते, जरी त्यांच्या वडिलांचे वडील हे रामानंदी होते. म्हणजे बाबासाहेबांचे आजोबा हे रामानंदी होते, पण वडील मात्र रामजी बाबा हे कबीरपंथी होते. ऍज सच डिड नॉट बिलीव्ह इन मूर्ती पूजा, दॅट इज आयडॉल वर्शिप. ही काही ते मूर्ती पूजेमध्ये विश्वास ठेवत नव्हते. अँड येट तरी सुद्धा ही परफॉर्म्ड गणपती पूजा, आणि तरी सुद्धा ते गणपतीची पूजा करायची ऑफकोर्स फॉर आवर सेक, म्हणजे आमच्यासाठीच म्हणून. म्हणजे चला आता लेकरांना आवडल म्हणून ते करायचे. बाबासाहेब काय, बट आय डिड नॉट लाईक इट. म्हणजे केवढं मोठं विधान आहे की एवढं लहान वयात त्यांना कळत होतं की मला ते आवडत नव्हतं.
आता पुढं काय, आता याचं बहुधा बाबासाहेब तेवढं एक्सप्लेनेशन देत नाही, पुढचं एक्सप्लेनेशन देतात काय, ही रेड द बुक्स ऑफ हिज पंथ. ही म्हणजे कोण? रामजी बाबा. रामजी बाबा त्यांची पंथाची पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. ऍट द सेम टाइम ही कंपेल्ड मी अँड माय एल्डर ब्रदर टू रीड एव्हरी डे बिफोर गोइंग टू बेड अ पोर्शन ऑफ द महाभारता अँड रामायणा टू माय सिस्टर्स अँड अदर पर्सन्स हु असेंबल्ड ॲट माय फादर्स हाऊस टू हिअर द कथा. हे वाक्य मला अतिशय महत्वाचं वाटतं. हे आपल्या प्रत्येक घरात कोरल्या गेलं पाहिजे असं मला वाटतं. कसं? आणि याला धरूनच हा उपक्रम आपण सुरू केलाय. कसा काय, की माझ्या वडिलांनी त्यांची सगळी पुस्तकं वाचली होती. ऍट द सेम टाइम त्याच वेळी ही कंपेल्ड मी, त्यांनी मला कंपेल केलं, त्यांनी मला काय म्हणता येईल त्याला, मला भाग करायला भाग पडलं, मला आणि माझ्या मोठ्या भावांना. कशाला भाग पडलं? वाचायला प्रत्येक दिवशी. काय? प्रत्येक दिवशी वाचायला भाग पडलं. तर आपल्याकडेही माझं तेच म्हणणं आहे, की आता त्यावेळी त्यांच्याकडे रामायण महाभारत पुस्तकं होती म्हणून ती वाचायला होली. पण आता आपल्याकडे बाबासाहेबांची एवढी पुस्तकं आहेत ना, तर आपल्या घराघरात आई वडिलांनी लहान लेकरांना असं रोज, जसं रामजी बाबा बाबासाहेबांकडनं रोज वाचून घ्यायचे, तसं वाचून घ्यायची सवय लावायला पाहिजे की नाही. आणि त्यामुळेच मी माझा हा म्हणजे प्रयत्न आपण सर्व म्हणून करतोय, की बाबा माणसाने म्हणजे आपल्या घरी तरी रोज जेवणाच्या आधी किंवा झोपण्याच्या आधी तरी 1 घंटा बाबासाहेब वाचायला पाहिजे म्हणजे वाचायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम आपोआप महिन्याभरानंतर असा कळेल, की अरे केवढे मोठे म्हणजे केवढे जास्त विचार मला कळाले, केवढं मोठं ज्ञान वाढलंय माझं. तर बाबासाहेब इथं म्हणतात, की काय, की झोपायला जाण्याच्या अगोदर मला आणि माझ्या मोठ्या भावांना आमचे वडील रोज रामायण आणि महाभारत वाचायला लावायचे. तसंच माझ्या बहिणींनाही. आणि गोष्टी ऐकायला जे कोणी लोक येत होते, जमत होते, त्या सर्वांना आमचे वडील रामायण आणि महाभारत वाचायला लावायचे. तर हे माझं बघा बरं, हे किती महत्वाची गोष्ट आहे की नाही. खूप खूप दिस महत्वाची गोष्ट आहे. लॉंग नंबर ऑफ इयर्स, हे कितीतरी वर्ष चालू राहिलं. बोला ना प्लीज. हो चालेल. नाही, अगदी म्हणजे छानच आहे हे. एवढा विचार आपण वाचलेल्या गोष्टीवर खरंच करत नाही. आणि वाचलेल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ आणि तो जर का आपण आत्मसात केला, जसं शेवटचं वाक्य धम्मदीप सरांनी सांगितलं, की रोज निदान सुरुवातीला 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, ऍटलिस्ट नंतर वाढत जाऊन 1 तास जर का आपण आपल्या मुलांना जर अशी सुरुवात केली, की निदान 1 पान 2 पान वाच, तर ती हळूहळू बदल होत जाईल आणि शेवटी बदल झालेला दिसेल. आणि खरंच सांगतो म्हणजे ही सवय, माझं म्हणणं काय म्हणजे, दिवसातली कुठली तरी एक गोष्ट नियमानं जर माणूस करू लागला, तर बाकी सगळ्या गोष्टी नियमात बसतात, असं मी अनुभवलंय. तो आपण वर्कआउट करा रोज, एक वर्कआउट नियमित केला की बाकी सगळ्या व्यवस्थित होतात गोष्टी. जेवण वेळेवर केलं, बाकी सगळ्या व्यवस्थित गोष्टी होतात. अभ्यास वेळेवर करा, बाकी सगळ्या व्यवस्थित गोष्टी होतात. आणि अभ्यासात कसं वरचेवर वाढ होते ना बुद्धीची, तर ते करायलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं, कधीपासून करायचं मग हे? तर मी तर म्हणतो, बाळ पोटात असल्यापासून त्याचं शिक्षण सुरू होते, असं माझं म्हणणं. आणि खरंच आहे बरं का ते, म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, की बाळ पोटात असल्यापासून त्याला कळत असतात गोष्टी. तर तेव्हापासून वाचायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे. घरात तसं वातावरण पाहिजे. आणि माझ्या हाही प्रयत्न आहे, की चला आधी पुस्तकं नव्हती, पुस्तकं असली तर वेळ नसेल, सोय नसेल. आता हे व्हिडिओद्वारे माझं आव्हान आहे लोकांना, की लोकांनी स्वतःहून वाचणं होत नसेल तर किमान रोज तासभर हे व्हिडिओ लावावा घरात, स्पीकरवर लावावा. वेगवेगळ्या विहारामध्ये बाबा स्वतःहून वाचणं होत नसेल ते लावून ठेवावं. गाणे लावतोच की नाही आपण, वेगवेगळे कार्यक्रमाच्या वेळी गाणे लावतो. गाणे महत्वाचेच आहेत, पण गाण्यामधून ज्ञान मिळत नाही ना. गाण्यामध्ये कसं इन्स्पिरेशन भेटते, थोडी शांती भेटते, ते झालं. पण गाण्यामधनं ज्ञान भेटत, ज्ञान म्हणजे कसं, मुद्दा कोणता आहे आणि त्याचे प्रश्न कोणता आहे, त्याचं उत्तर कोणतं आहे, असे आर्ग्युमेंट्स नाही भेटत ना. बरोबर. तसं माझं म्हणणं, की हे असं घराघरात व्हायलाच पाहिजे. आणि मी सांगतो बघा, हा थोडं ताई 2 मिनिट, की माझं म्हणणं, ज्या घरामध्ये आणि जर लेकरांना 8वी 9वी पर्यंत बाबासाहेब जर शिकवले नाहीत, तर मी म्हणतो ते लेकरं बाबासाहेबांच्या विचाराची राहतच नाही, मी तुम्हाला. कारण त्या वेळेपर्यंत आजूबाजूचा एवढा विचार डोक्यावर येऊन जातो, की नंतर त्याला स्वतःहूनही ते वाचायला जड जातं. आणि तोपर्यंत शिक्षण असं शिकवतं, की बाबासाहेब वाचणं म्हणजे काहीतरी ते एका गटाचं आहे असं वाटतं.
उलट बाबासाहेबांचा अभ्यास म्हणजे सर्वसमावेशक, सर्व समाजाला ओळखून त्याच्या वेगवेगळ्या रोगांचं वेगवेगळं निदान आहे. तर माझं खूप म्हणणं की महत्वाचं खूप प्रत्येक जर महत्वाचं आपण आहे. काळजी करत असू तर आपल्या घरामध्ये 8वी पर्यंत किमान त्या लेकराच्या कानावरून सगळी पुस्तक गेली पाहिजे. कारण 9वी पासून मग आता करिअर सुरू होते. 9वी ते नोकरी वाचायला भेटत नाही. बाबासाहेब वाचायला मिळत नाहीत कारण सिलेबसमध्ये हे नसतात. सिलेबसमध्ये दुसऱ्या गोष्टी असतात. खरं तर सिलेबसमध्ये या गोष्टी असायला पाहिजे. फॉरेन युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये या गोष्टी आहेत, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये नाहीयेत. हं? तर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये नसल्या नाहीत म्हणून काय होते 9वी ते नोकरीपर्यंत वाचायला भेटत नाहीत. मग नोकरीनंतर आता ते सुरू करल नाही करल, तो सुरू कधी करू शकेल? त्याला जर आधी हे व्यवस्थित माहीत असेल. आणि जेवढ्या लवकर पोरं तयार झाली आणि मी सांगतो लहान असतानाच पोरांची एवढी तल्लख बुद्धी असते, दन 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 ग्रास करतात ते. तर माझं तेच म्हणणं आहे की आव्हान सर्वांना की बाबा रात्री झोपायच्या आधी आणि लईच तुम्हाला तुमची हे असेल तर जेवणाच्या आधी 1 तासभर वाचायलाच पाहिजे. किंवा थोडं आता जसं मॅडम म्हणाल्या 10 मिनिटं वाचा, 15 मिनिटं वाचा. म्हणजे आता हे सांगायची वेळ नाही यायला पाहिजे. पण चला आधी माहीत नव्हतं आणि हे आपण विक्रम त्याच करता सुरू केलाय, की बऱ्याच वेळेला लोकं मी थोडं बोलतोय बरं का 1 मिनिट आणखी घेतो, की आधी पुस्तकं अवेलेबल नव्हती. पुस्तकं असली तर बाबासाहेबांची सगळी इंग्लिशमध्ये होती म्हणून इंग्लिश समजत नव्हतं. इंग्लिश समजलं तर त्यातले काही कन्सेप्ट कळत नव्हते. तेही कळाले तर आपल्याला कुठं लक्ष द्यायचं आणि त्यातली कोणती गोष्ट सध्या अंमलात आणायची हे कळत नव्हतं. तर आपण आता हे चर्चेद्वारे समजा माझं एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं तर मला दुसरं कोणीतरी आठवण करून देईल. दुसऱ्याचं दुर्लक्ष झालं तर मी आठवण करून देईल. असं आपण एकमेकाला आठवण करून देऊ ना. तर ह्या पद्धतीने आज आपण जे उपक्रम करतोय असं सर्वांनी आपापल्या घरात, आपापल्या गल्लीत करावं, आपापल्या विहारात करावं आणि अभ्यास करत राहावा, बाबासाहेबांची पुस्तकं वाचत राहावं असं माझं आव्हान. म्हणजे बघा बरं आता इथं दिलंयच ना बाबासाहेबांनी त्यातून कळतं नाही की त्यातून बाबासाहेबांची केवढी वाढ झालेली आहे. त्यांना लहानपणापासूनच कळालं. आणि परत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गाण्याच्या स्वरूपात ज्या गोष्टी सांगितल्या, त्याच्याने पाठ करायची सवय लागून जाते आणि बुद्धी तल्लख होते बरं का. लहानपणी जेवढं जास्त पाठ झालं, तर मग ते बुद्धी तल्लख होते. तर तसं माझं म्हणणं. तर बाकी मी कोणी याच्यावर काही इथे सांगू शकाल? इथे एक सांगू इच्छिते की मला जुळ्या मुली आहेत, आर्या आणि श्रेया. ओके. त्यांचे गाणे बरेचसे बाबासाहेब बुद्धवर गाणे त्या स्वतःच म्हणजे शोधून तयार करत असतात आणि त्यांची रमाई, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांची छोटी छोटी पुस्तकं बरीचशी वाचून झालेली आहेत. वाह! 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 आणि वाह! हं. एक जी आहे श्रेया, ती छोट्या छोट्या 4-4 ओळीच्या, 5-5 ओळीच्या कविता पण लिहिते बाबासाहेब रमाईंवर. वाह! वाह! वा वा, मस्त. हां. गोड आहेत पोरी, गोड आहेत बरं का मध्ये तर मुली आणि गोड आहेत. हां. आणि होतं कसं, लेकरं ना बघून शिकतात. आपण त्यांना हा. सांगून नाही. वाचा, वाचा म्हणतात. आपण स्वतःहून वाचायला घेतलं की ते आपोआप वाचायला घेणार. किंवा घरामध्ये आपोआप आपण हे व्हिडिओ लावून ठेवले ना, व्हिडिओ, ऑडिओ, ते लक्ष डायरेक्ट नाही देणार बरं का, पण आपोआप त्यांच्या डोक्यात जातं ते. आणि कधीतरी ते आपल्याला म्हणून दाखवणार, "तुला मी इथं ऐकलं असं." नाही का? हं, हम्म. हं. तर असं माझं असं करावं असं माझं म्हणणं. बाकी मॅडम सुरेखाताई काय म्हणू शकता? खूप खूप महत्वाचं आहे. मला इथे असं वाटतं की रामजी बाबा कबीर पंथाचे होते. मिलिटरीचा कडक शिस्तीचा माणूस असून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक मुलांना घडवले हे बाबासाहेबांनी इथे नमूद केलेलं आहे. तुला सांगायचं म्हणून तुला आठवत असेल आपण मागे एकदा लाईव्ह घेतलं होतं कुटुंब संस्थेवरती. तेव्हा ते वडिलांच्या कडक शिस्तीचा एक तुला नमुना सांगितलं होतं. त्यामुळे तुझे वडील पण त्याच्यामध्ये असतील, माझे वडील पण त्याच्यामध्ये असतील. मला वाटतं ही जी पिढी जी गेली मागची ती कदाचित रामजी बाबांच्या पायावर आदर्शांवर चालणारी पिढी थोडीफार होती. आता कदाचित तेवढं कडक शिस्तीचे वडील नाही आहेत घरामध्ये की ओके म्हणजे हेल्दी रिलेशन आलेलं आहे घरामध्ये. माझ्या घरामध्ये कसं असायचं वडील कहाणी समजला गेली पुस्तकं आणायचीच घरामध्ये. तू बिलीव्ह नाही करणार त्यामध्ये माझ्या घरामध्ये मी पुस्तक जे वाचलं असेल ते आधी उपरा वगैरे हे आत्मकथनं वाचली. गांधीजी आणि काँग्रेसने अस्पृश्यांप्रती काय केलं हे पुस्तक माझ्याकडे तेव्हा होतं. शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, हे सगळ्या गोष्टी पप्पांनी तेव्हा आणलेलं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की घरचा जो म्होरक्या असतो, घरचा जो कुटुंब प्रमुख असतो, की कधी-कधी काय होतं, की त्याला खूप महत्त्वाचं होतं. त्याच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, की तो इम्पॅक्ट पडतो. तो जो काही म्हणतो ना, बाकीचे सदस्य त्याचं किती पण पटत नसलं तरी ऐकत असतात. मग जर पटत नसलेल्या गोष्टी जर ऐकत असतील बाकीचे सदस्य, तर ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. तर ही आपल्या सगळ्या जे कुटुंब प्रमुख आहेत आत्ताचे पण त्यांनी आता ही ध्यानात घेतली पाहिजे. आणि तुला आणखीन एक सांगते आपल्या 6 डिसेंबरला म्हण
पुस्तकाचा इतका मोठी उलाढाल होत असते ना की तुम्ही असं म्हणूच शकत नाही की माझ्याकडे पुस्तक अवेलेबल नाहीये. यू कांट इमॅजिन की अगदी नाक्यावर तुमचा एखादा कार्यक्रम जरी असेल ना, कव्वाली असू दे किंवा आणखीन काही, तर सरळ पुस्तकाचे 2 स्टॉल तरी लागलेले असतात. मग प्रत्येक एरियामध्ये एक तरी आपला भाऊ असा असतो की त्या पुस्तकाचं काम करत असतो, पुस्तकं विकत असतो. मग तू आणि मी असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे पुस्तकं अवेलेबल होऊ शकत नाही. अगदी नाक्यावर अगदी आपल्या वस्तीमध्ये एक तरी आपला बंधू असा असतो की तो पुस्तकाचं काम करत असतो. त्यामुळे आता तू जसं आवाहन केलं तसं आवाहन मीही करते की जे तू वाचलं, जे मी वाचलं, जे शालिनीने वाचलं असेल, ते सगळं आव्हान आता आपण आपल्या नव्या पिढीला केलं पाहिजे. ते आता नवीन बाबा झालेले आहेत, नवीन आई झालेली आहे की त्यांनी आता ठीक आहे आपण टेक्नॉलॉजी झालेले आहेत, आपण आधुनिक युगाचे प्रणेते आहोत. आपल्याला वाटतं की आता बाबासाहेब अजून काय करणार, आता आपण नवीन झेप आहोत. पण आता त्यांनी असं मुळाकडे परत केलं पाहिजे. पुन्हा बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं ही वाचायला पाहिजे. हे आव्हान तुझ्यासोबत मीही करत आहे. मला वाटतं हे खूप महत्वाचं आव्हान आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे की पुन्हा मुळाकडे परत चालले आणि बाबासाहेब वाचतोय आपण. बस मला एवढंच म्हणावं वाटतं. ओके, चालेल. शालिनीताई काही बोलू इच्छिता का? पुढे चालायचं? मला एकच वाक्य म्हणायचं वाटतंय की बाबासाहेबांना जे म्हणायचं आहे किंवा बाबासाहेबांना जे सांगायचं आहे ते मुळात आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ते समजून घेतलं पाहिजे जे बाबासाहेबांनी लिहून घेतलेलं आहे की त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीला जे सुरुवात झाली तेव्हापासूनच मला हे आवडलेलं आहे की आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतोय आणि डोक्यामध्ये आपल्या त्याचे अर्थ जात आहे. बरोबर. असं व्हायला पाहिजे. असं म्हणजे नगरकर सरी म्हणत होते की बायबलचं वाचन कसं होतं, एक एक वर्ष घेऊन होतं. तर तसं एक एक आपला, आणि मला वाटतं की बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य एवढा मोलाचा आहे की त्यातून ज्ञान मिळतं आपल्याला, माणूस हुशार बनतो हे वाचून. तर लोक म्हणजे काय म्हणतात, बाबासाहेबांचा विचार म्हणजे फक्त समाजाचं भलं करायचं आहे, आणि ते म्हणताना कसं म्हणतात की समाजाचं भलं करायचं आहे आणि वैयक्तिक नुकसान करायचं आहे, असं बऱ्यापैकी म्हणतात. म्हणजे मी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून किंवा स्वतःचं नुकसान करून समाजाचं भलं केलं. अरे समाजाचं भलं, स्वतःचं भलं झालं की आपोआप समाजाचं भलं होतंय. आणि स्वतःचं भलं होऊन ताकद आली की आपण समाजाचं अधिक चांगल्या पद्धतीने भलं करू शकतो ना. तर माझं म्हणणं हे, बाबासाहेबांच्या विचारात समाजाचं भलं आहेच आहे, पण स्वतःची बुद्धी तल्लख होणार, स्वतःची हुशारी वाढणार. तर असं मला वाटते. तर असं चालू आहे नाही का? हा, तर चालेल, मग पुढे चालूया आपण. हो, पुढे घेते. ओके. मराठी वाचता का? आधी मराठी वाचलेलं बरं पडेल पॅराग्राफ, आणि मग मोठा आहे, अर्धाच वाचते मग. ठीक आहे, वाचू पुढे. पूर्ण वाचलं तरी चालेल. बरोबर. काही हरकत नाही. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे. ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले. अशाने मुलं बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही. संयोजकाची फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुसकर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते. ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुसकरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो. ओके. तर काय, द इयर आय पास द इंग्लिश 4th स्टँडर्ड एक्झामिनेशन, my community people wanted to celebrate the occasion
बाय होल्डिंग अ पब्लिक मीटिंग टू कॉंग्रॅच्युलेट मी. जेव्हा मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास झालो, म्हणजे ऍक्च्युली हे 10वी आहे बरं का, म्हणजे बहुधा 10वी. आधी शिक्षण कसं होतं वाटते मला, मी जे चांगदेव खैरमोडेंच्या पहिल्या खंडात जे वाचलेलं आहे त्यानुसार आधी पहिली दुसरी तिसरी चौथी मराठी अशी असायची, आणि मग परत इंग्लिश पहिली दुसरी तिसरी चौथी असं चालायचं. आता ती 8वी वाढू शकते, पण ती 8वी का 10वी असं काहीतरी आहे. म्हणून बऱ्याच वेळेला गोंधळ होतो की हे सत्कार सभा 10वी नंतर घेतली होती का चौथी नंतर घेतली होती. तर ही इंग्लिश चौथी आहे, म्हणजे बाबासाहेबांचं तोपर्यंत 8 ते 10 वर्षाचं शिक्षण झालं होतं, म्हणजे बऱ्यापैकी 8वी ते 10वी. बहुधा 10वीच वाटते मला. हं? तर असं. ओके. तर मग बाबासाहेब काय म्हणतात की मी मग 10वी म्हणतो मी याला, किंवा डायरेक्ट जसा आहे तसा शब्द वापरतो. काय की माझी इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या कम्युनिटी मधल्या लोकांनी ही वेळ माझा एक सत्कार सभा भरून सेलिब्रेट करायचं ठरवलं. दुसऱ्या समाजातल्या लोकांच्या शिक्षणाची अवस्था बघता हे काही सत्कार करायचा प्रसंग नव्हता. पण जे काही आयोजक होते त्यांना वाटलं की त्यांना वाटलं की माझ्या समाजातला इथपर्यंत येणारा मी एकमेव मुलगा आहे, त्याच्यामुळं हे एक मोठं यश आहे त्यांना वाटत होतं. दे वेंट टू माय फादर टू आस्क फॉर हिज परमिशन. ते गेले माझ्या वडिलांकडे त्यांची परमिशन घ्यायला. माय फादर फ्लॅटली रिफ्युज्ड. माझ्या वडिलांनी ठामपणे नकार दिला. काय सांगत दॅट की सच अ थिंग वुड इन्फ्लुएन्स द बॉईज हेड, की अशी गोष्ट मुलाचं डोकं काय म्हणता येईल त्याला भरवेल, म्हणजे ते नाकात वारा गेल्यासारखं होऊन जाईल की यश डोक्यात जाईल. यश डोक्यात जाईल. काय की अशी गोष्ट मुलाच्या डोक्यात जाईल. आफ्टर ऑल ही हॅज ओनली पास ऑन एक्झामिनेशन अँड डन नथिंग मोर. काय शेवटी त्याने तर फक्त एक परीक्षा पास केली आणि त्याच्यापेक्षा जास्त काही केलं नाही. दोज हू वॉन्टेड टू सेलिब्रेट द इव्हेंट वेर ग्रेटली डिसअपॉइंटेड. की ज्यांना तो इव्हेंट सेलिब्रेट करायचा होता ते फार दुःखी झाले. हावेवर काही असलं तरी दे डिड नॉट गिव्ह वे. काही असलं तरी त्यांनी सोडून दिलं नाही. दे वेंट टू दादा केळुसकर. ते गेले दादा केळुसकरांकडे. अ पर्सनल फ्रेंड ऑफ माय फादर. दादा केळुसकर कोण? माझ्या वडिलांचे पर्सनल फ्रेंड. अँड आस्क्ड हिम टू इंटरव्हेन. आणि त्यांना सांगितलं मध्यस्थी करायला. आणि मग ही ऍग्रीड. मग त्यांनी ऍग्री झाले. कोण ऍग्री? दादा केळुसकर ऍग्री. आफ्टर अ लिटल आर्ग्युमेंटेशन माय फादर यील्डेड. की काही चर्चानंतर माझ्या वडिलांनी मान्य केलं आणि द मीटिंग वॉज हेल्ड. आणि मीटिंग भरवल्या गेली. दादा केळुसकर प्रिसाइडेड म्हणजे दादा केळुसकरांनी अध्यक्षस्थान भूषवलं. ही वॉज अ लिटररी पर्सन ऑफ हिज टाइम. काय ते होते त्यांच्या वेळेचे लिटररी पर्सन. लिटररी पर्सनला मराठीत काय म्हणता येईल ताई? साहित्यिक व्यक्ती. त्यांच्या साहित्यिक व्यक्ती. आणि मी वर्ड टू वर्ड, फ्रेज टू फ्रेज, क्लॉज टू क्लॉज, सेंटेन्स टू सेंटेन्स ट्रान्सलेट का करतोय? आपल्या लेकरांना इंग्लिश याच्याद्वारे शिकता यावी म्हणून. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की सगळ्या वाक्यातल्या सगळ्या शब्दांचे अर्थ जरी दिले तरी मुलांना त्या वाक्याचा अर्थ लावता येत नाही. कारण कसं असते, शब्दाचा मिनिंग नसतो, त्या फ्रेजचा आणि क्लॉजचा मिनिंग. त्या फ्रेजचा आणि क्लॉजचा अर्थ लावता यावा म्हणून मी हे असं करतोय बरं का. थोडा वेळ जात असेल पण त्यातून हाही पर्पज सॉल्व्ह व्हावा म्हणून हा प्रयत्न आहे. तर मला वाटतं तुम्ही सहन कराल नाही का? बिलकुल बिलकुल. हा. मग काय ते त्यांच्या वेळचे. आता बघा की हे कळतच नाही त्यांना. ही वॉज अ लिटररी पर्सन ऑफ हिज. आता हे तर सोपं वाक्य आहे पण अवघड मी बघितलेत बरेच पोरं, त्यांना ते कळतच नाही, ते वेगळाच अर्थ लावतात. ही वॉज अ लिटररी पर्सन ऑफ हिज टाइम. काय ते त्यांच्या वेळेचे साहित्यिक व्यक्ती होते. ऍट द एंड ऑफ हिज अड्रेस, त्यांच्या भाषणानंतर, ही गेव मी अ गिफ्ट. त्यांनी मला एक गिफ्ट दिली. अ कॉपी ऑफ हिज बुक. त्यांच्या पुस्तकाची एक कॉपी. ऑन द लाईफ ऑफ द बुद्धा. बुद्धांच्या आयुष्यावरच्या त्यांच्या पुस्तकाची एक प्रत त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिली. विच ही हॅड रिटन. जी त्यांनी लिहिली होती फॉर द बरोडा सयाजीराव ओरिएंटल सिरीज. जी त्यांनी लिहिली होती बरोदा सयाजीराव ओरिएंटल सिरीज. म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी, ओरिएंटल म्हणजे पूर्वेकडचे, म्हणजे पूर्वेकडचं ज्ञान संकलित करावं याची सिरीज म्हणून बडोद्याच्या सयाजीरावांनी बहुधा हा काहीतरी उपक्रम
करून घेतला होता आणि विद्वानांना गोळा करून त्यांच्याकडून ही अशी पुस्तकं लिहून घेतली होती वाटते. तर म्हणजे ही मोठी गोष्ट म्हणावं लागेल. तर त्या अंतर्गत दादा केळुसकर यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. आय रेड द बुक विथ ग्रेट इंटरेस्ट. हे पुस्तक मी फार लक्ष देऊन किंवा फार इंटरेस्टनी वाचलं अँड वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड अँड मूड बाय इट. आणि ते वाचून मी फार प्रभावित झालो आणि प्रेरित झालो. ठीक आहे, तर याच्यावर आता मी तर बोलता बोलता बोललोच आहे. तुम्ही काय बोलू शकाल मॅडम? ह्याच्यावर म्हणजे बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा की त्यांनी लहानपणापासूनच मुलांवर असं संस्कार दिले की आताच नाही, एक परीक्षा जी पास झालाय तर ह्याचा जर सत्कार केला तर ती सत्काराची हवा यश त्याच्या डोक्यात जाईल आणि कदाचित पुढे तो त्याच हवेमध्ये त्या यशाच्या याच्यामध्ये राहील आणि पुढे काही म्हणजे करणार नाही किंवा त्याला स्वतःबद्दल जरा अहमपणा निर्माण होईल. म्हणजे रामजी बाबांना त्यावेळेस असं समजून घेत होतं की मुलांवर आपण कसे संस्कार केले पाहिजे, की याला जास्त काय म्हणूया आपण, त्याला काय शब्द वापरता येईल की याच्या डोक्यात जास्त हवा नाही गेली पाहिजे, म्हणून त्यांनी त्या सत्काराला विरोध केला असं म्हणजे याच्यातून जाणून येतं. बरोबर. सुरेखाताई? हो हो, मला शालिनीच्या मताशी मी पण सहमत आहे की एवढ्याशा यशाने माझ्या मुलाने हुरळून जाऊ नये, एवढ्याशा यशाने माझ्या मुलाने हुरळून जाऊ नये. आणि त्याने फक्त परीक्षा तर पास केली आहे, त्याने काय मोठंसं केलंय. म्हणजे इथे रामजी बाबांचं भीमरावाला घेऊन असलेलं उद्दिष्ट फार क्लिअर होतं असं मला इथे दिसतंय की त्याने दुसरं काही केलं नाही, त्याने फक्त परीक्षाच दिली आणि त्याला तुम्ही इतकं महत्व का देताय. आपण आता बघतोय की यश डोक्यात जाणं जे आपण त्याला म्हणतोय शालिनी, कसं होतं की पटकन काय झालं की एक इगो येतो, अहमभाव येते आपल्या मनामध्ये की अरे मी अमुक आहे, मी तमुक आहे, मग मी असं का करावं. मग आपली एक इमेज आपण तयार करतो, प्रतिमा तयार करतो आणि मग ज्ञान घेण्याची जी कपॅसिटी असते ती आपण संपवून बसतो किंवा गमावून बसतो असं मला वाटतं. आणि रामजी बाबा एवढे अलर्ट होते, म्हणजे जागरूक होते. भीमरावाच्या डोक्यात कुठल्याही प्रकारची हवा जाऊ नये, भीमरावाची जडणघडण कशी व्हावी. आणि त्याचसोबत त्यांचा इतका दरारा होता, ते मिलिटरी पर्सन होते, म्हणजे त्यांनी एक खूप म्हणतात ना एक समाजामध्ये प्रतिष्ठित, म्हणजे त्या कम्युनिटीमध्ये ते एक वेल प्रतिष्ठित होते की मिलिटरी मधून आलेले सुभेदार होते, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या एक दरारा एक सन्माननीय व्यक्ती म्हणून गणले जात होते. तर त्यांनी सरळ त्यांच्याकडे आलेल्या लोकांना सांगितलंय की बुवा काही गरज नाहीये त्याचा सत्कार करायची. म्हणजे त्यांना मनवण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी, त्यांचा होकार मिळवण्यासाठी दादा केळुसकरांची लोकांना मध्यस्थी घ्यावी लागली. म्हणजेच रामजी बाबांची उठबस कोणामध्ये होते, दम्मदीप, हे पण इथून क्लिअर होते. कारण इथे दादा केळुसकर ही व्यक्ती त्या काळातली साहित्यिक व्यक्ती होती असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे रामजी बाबा जाणीवपूर्वक कुणामध्ये उठबस करत होते, त्यांची स्वतःची जडणघडण पण ते कशी ठेवत होते, त्यांचं स्वतःचं पण त्यांचं वर्तुळ कसं होतं हे पण मला इथे क्लिअर दिसतंय. एवढंच मला वाटतंय. म्हणजे आपण उठतो बसतो कोणामध्ये, आपल्या सोबतचे लोक कोण आहेत, तर इथे दादा केळुसकर हे रामजी बाबांचे जवळचे मित्र होते असा उल्लेख पण इथे आलेला आहे. ते ह्या दोन गोष्टी मला खूप जास्त महत्त्वाच्या वाटतात. मला आणखी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की असं म्हणतोय की बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, ते तर 100% खरंच आहे. पण त्याचबरोबर आपण रामजी बाबा पण अभ्यासले पाहिजे की ज्यांनी बाबासाहेब घडवले. अगदी बरोबर, अगदी बरोबर. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं ताई की रामजी बाबा म्हणजे बाबासाहेब घडण्यामध्ये रामजी बाबांचा एवढा मोठा हात आहे की ते सांगता येणार नाही. बाबासाहेब स्वतः त्याबद्दल फार विस्तारानं चांगदेव खैरमोडे यांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये त्या गोष्टी वाचायला मिळतील. आणि माझंही म्हणणं आहे की लेकराला जर आपल्याला घडवायचं असेल आपल्या, तर पालकांची जबाबदारी फार मोठी येते आणि त्यांचा हातभार फार मोठा असतो. कारण पालक उज्ज्वल भविष्य घडवू शकतात मुलांचं. म्हणजे असं नाही की तुला अभ्यास कर, मला मी करतो, याच्यानं नाही होत. लक्ष देऊन आपण काळजी घेतली आणि योग्य त्या गोष्टी शिकवून पाहिजे तिथं सपोर्ट करत गेलो तर लेकरांचे आयुष्य पालक लोक उज्ज्वल करू शकतात असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांच्या रामजी बाबांच्या उदाहरणात ते स्पष्ट
ते जास्त महत्वाचं आहे. घडण्याचं जे वय आहे हम्म. ते पौगंडावस्थातलं असतं. अडोसन्स एज त्याच्यामध्ये रामजी बाबा खूप अलर्ट होते असं आपल्याला इथे दिसून येते. हम्म. ओके, तर माझं म्हणणं मग काही मी फेसबुकवरच्या जरा कमेंट बघून घेतो आणि कमेंट वाचून त्याचं काही प्रश्न असतील तर उत्तर देऊया आणि मग थांबूया. माझं म्हणणं चालते ना? हो चालेल. हा. कमेंट मध्ये अविनाश क्षीरसागर गुड म्हणतायत, थँक्यू. सतीश सूर्यवंशी राईट म्हणतायत, ओके थँक्यू. रुपेश डेरे म्हणतायत धन्यवाद सर, तुम्ही टाइम 9 वाजता ठेवल्याबद्दल. ओके. परत ते म्हणतात की 7 साठी मला वेळच मिळत नव्हता. मला पहिले लाईव्ह नव्हतं मिळत पाहायला, आता मिळेल आणि प्रश्न पण विचारायला मिळेल, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय भीम. ओके, जय भीम सर. बाकी दुसऱ्या पेजेसवर काही कमेंट तेवढे नाहीत मी बघितले, पण जे प्रेक्षक बघतील त्यांना मी आवाहन करतो की यात काही सूचना सुधारणा आपल्याला सांगायच्या असतील तर कृपया तसं कमेंट करून सांगावं. पण व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करत चला आणि तशा कमेंटही करत चला, सबस्क्राईब करत चला आणि मॅक्झिमम शेअर करत गेलात तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर असे बोलून मी थांबतो आणि युट्यूबवर तुम्हाला मिळतील आणि त्या व्हिडिओ म्हणजे ते व्हिडिओ बघून आपण सर्व बाबासाहेबांचे विचार जाणून घेऊ अशी अपेक्षा करून आजच्या दिवशी थांबतो. तर जय भीम, गुड नाईट. ताई, जय भीम आणि गुड नाईट.